निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। ज्यावेळी घटना चालू होती त्यावेळी मी 112ला 7 वेळा मी कॉल केलेला आहे। ह्याच्यामध्ये माझ्याकडे डिटेल आहे, त्याचे मेसेज पडलेले। त्यांचा कॉल झाल्यानंतर 5 मिनिटात पाठवतो 5 मिनिटात पाठवतो म्हणून त्यांनी लवकर पाठवलेच नाही। दुसरं घरगाव पोलीस स्टेशनला मी फोन केला तर त्यांनी म्हटले की व्हिडिओ करून पाठवा। हा कोणता न्याय आहे? माणसं मेल्यानंतर यांचे पोलीस येणार का तिथं जागेवर? फाशी द्या। गुन्हेगार सरळ तिकडे पळतायत आणि आम्ही की नाही पोटासाठी की नाही दिवस आणि रात्र की नाही आम्ही मनोरंजन करतो लोकांचं, आणि हे लोक आहेत ते की नाही आम्हाला न्याय देत नाहीत। महाराष्ट्रातील संस्कृतीला काळीमा फासणारी घटना। राष्ट्रपती पुरस्कारानं पुरस्कृत तमाशा विठाबाई भाऊ मांग या तमाशा कलावंतांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। गाडी अडवून कलावंतांना मारहाण झाली आहे, तर महिला कलाकारांचे देखील कपडे काढले गेलेत। हा निंदनीय प्रकार पुणे नाशिक हायवेवर घडला आहे। महिला कलावंतांचा विनयभंग, वाहनाला कट मारल्याचं निमित्त मात्र कारण। संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरुडी फाटा येथे तमाशा कलावंतांच्या वाहनाला एका वाहन चालकानं अडवून बेदम मारहाण केली। कट मारत तसेच इतरांना बोलावून घेत 10 ते 15 जणांनी मिळून कलावंतांना बेदम मारहाण केली। या घटनेत महिला कलावंतांशी असभ्य वर्तन करण्यात आल्याची धक्कादायक घटना तसेच निंदनीय प्रकार घडला आहे। हे सर्व कलावंत राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील आहेत। संगमनेरच्या पोखरी बाळेश्वर येथे आपला कार्यक्रम पार पाडल्यानंतर हे कलावंत बुधवारी माळेगाव पठार येथे पुढील कार्यक्रमासाठी वाहनातून जात होते। वरुडी पठार येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर ते पुढे निघाले असता एका वाहनानं त्यांच्या वाहनाला कट मारला। यानंतर संबंधित वाहन चालकानं आपले वाहन आडवे लावत तमाशा कलावंतांच्या चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्याने इतर काही जणांना बोलावून घेतलं। सर्वांनी मिळून कलावंतांना मारहाण केली। एकीकडे मराठमोळी लोककला म्हणायची आणि अशा पद्धतीनं तमाशा कलावंतांना भर रस्त्यात अडवून त्या महिलांना देखील मारहाण करणं, त्यांच्या इज्जतीवर हात टाकणं हा कुठपर्यंत माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे की नाही हे आता दर्शकांनीच सांगायचंय। बघूयात आपण यावेळी या तमाशा कलावंतांनी काही प्रतिक्रिया दिल्या त्या बघूया। 112 ज्यावेळी घटना चालू होती त्यावेळी मी 112ला 7 वेळा मी कॉल केलेला आहे। ह्याच्यामध्ये माझ्याकडे डिटेल आहे, त्याचे मेसेज पडलेले। त्यांचा कॉल झाल्यानंतर 5 मिनिटात पाठवतो 5 मिनिटात पाठवतो म्हणून त्यांनी लवकर पाठवलेच नाही। दुसरं घरगाव पोलीस स्टेशनला मी फोन केला तर त्यांनी म्हटले की व्हिडिओ करून पाठवा। हा कोणता न्याय आहे? माणसं मेल्यानंतर यांचे पोलीस येणार का तिथं जागेवर? नाही तर मग आम्हाला अटक करा, मग डायरेक्ट आम्हाला इथं फाशी द्या। गुन्हेगार सरळ तिकडे पळतायत आणि आम्ही की नाही पोटासाठी की नाही दिवस आणि रात्र की नाही आम्ही मनोरंजन करतो लोकांचं, आणि हे लोक आहेत ते की नाही आम्हाला न्याय देत नाहीत। नाही असं जर होत असेल ना, ही कला संपतच चालली आहे। इथनं पुढे कोणताही कलाकार सुद्धा कुठल्या तमाशावर काम करणार नाही। तमाशा मालकांचे तर हाल होतच आहेत। या कलाकारांचे पण उपाशी मारायचे पाहिजे। सकाळपासून कोणी पोटामध्ये अन्नाचं कण नाही आहे। पुढच्या गावात जाऊन आम्हाला कार्यक्रम करायचा होता। लोकांना आम्ही सुखी ठेवणारे आज दिवसभराला दुःखी आहे। आणि या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जर असं होत असेल तर मुघलांचं राज्य बरं होतं असं म्हणायचे पाळी आले। मी सुद्धा मानव अधिकार संघटनेचा छत्रपती जिल्हा अध्यक्ष आहे, आणि मानव अधिकाराच्या खाली नाही मी सुद्धा नाही यांच्या विरोधात मी हे करणार आहे, अधिक आवाज उठवणार आहे। बघा ना, या लेकरांना लहान लहान मुलं आहेत। ही मुलगी लहान गाडीमध्ये घुसवत होते, ह्यांना फोन केला फोटो करून पाठवा। फोटो करून पाठवा काय? माणसं मेला नाही तर पोलीस येणार आहेत का? पिक्चरची शूटिंग चालू होती काय फोटो करून पाठवायचं यांना? 4 वेळा फोन केला, इथं फोन उचलत नाही लवकर। 112 माझ्याकडे नोंद आहे साहेब। 7 वेळा फोन केला, येत आहेत कधी माणसं मेल्यानंतर तुम्ही आम्हाला काय हे देणार का संरक्षण? कलाकारांनी जगावं तर कुणाच्या याच्यावर भरोशावर जगायचं आहे? पोटाची खळगी बांधण्यासाठी आम्ही घरदार सोडून आमचे लहान लहान लेकरं आम्ही घेऊन 2 महिन्याचं मूल घेऊन सुद्धा आमचे कलाकार येत आहेत कुणाच्या जीवावर। आणि पोलीस जर आम्हाला संरक्षण देत नसेल ना तर त्यांनी गेलं आपल्याकडे कुलूप लावा पोलीस स्टेशनला। राजीनामा द्या म्हणा।
होत नसेल तर. नमस्कार, मी विठाबाई भाऊमंग नारेंगावकर यांची नात बोलते. आज आम्ही हजेरीचा कार्यक्रम केला. कुठं? काय गावाचं? पोखरी बाळेश्वर. हां, पोखरी बाळेश्वरला कार्यक्रम हजेरीचा केला आम्ही निघालोच होतो आणि पेट्रोल पंपाच्या थोडंसं पुढं तर त्याच्यावर 3-4 मुलं आले आणि त्यांनीच कट दिला आमच्या ड्रायव्हरला. मग आता आमचं कसं असतं की आमचे ड्रायव्हर ड्रिंक करत नाही, कारण सगळ्या मुलींचा जीव सुरक्षित राहावा, सगळ्यांचा जीव सुरक्षित राहावा म्हणून आम्ही मालक लोकांनी त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही ड्रिंक करायची नाही. आमचे ड्रायव्हर लोक सगळे बिगर ड्रिंकचेच गाडीवर बसतात. ते मुलं आडवे आले तर आले आमच्या ड्रायव्हरला मारायला सुरुवात केली. ड्रायव्हरला मारलं तर आमच्यात ऑपरेटर आहे, साऊंडचा ऑपरेटरवाला आहे, त्याला खाली ओढलं. तो एवढंच बोलला, का मारताय बाबा, काय झालं, तुमचं काय नुकसान तरी झालं का, तुम्हीच आडवे आले. त्याला कंप्लेट 7 ते 8-10 जण मारत होते, इतकं सुजवलं त्याला मारून. आमच्या मुली खाली उतरल्या, ह्या आमच्या कंपनीच्या जेवढ्या नर्तिका मुली आहेत त्या खाली उतरल्या. दादा मामा का तुम्ही मारता, काय एवढं झालं, तुमचं काय नुकसान झालं का आमच्या माणसांना मारताय. आमच्या मुलींची कपडे फाडली. एका मुलीला आमच्या पोटातला आता बुक्क्या मारल्या. आमच्या लक्झरीत आले, 2 जण मांडी घालून बसले, म्हणले बाकीच्या पोरांना जा रे, धरा यांना मारा रे. आमचे म्हणजे त्याच्यात माझी आई पण आहे, विठाबाईंची मुलगी भारती नारेंगावकर, विठाबाईंचा मुलगा कैलास नारेंगावकर. यांना इतक्या घाणघाण शिव्या गाळ केल्या. ते म्हणत होते दादा मामा मुली आहेत, तरुण मुली आहेत, गाडीतून जावा. त्यांनी ऐकलं नाही. आमच्या मुलीला इतक्या लाथा मारल्या, मुलींचे कपडे फाडले ना, अक्षरशः मुलींना पूर्ण कपडे फाडून उघड्यावर उभं केलं होतं. ही काय पद्धत आहे का? यांना लाज शरम वाटायला पाहिजे. अरे प्रत्येकाला बी आई बहीण घरात आहे. आम्ही आमच्या पोटासाठी करतो आणि आमचं हे तमाशा मंडळ म्हणजे प्रत्येका तमाशा मंडळ हे इज्जतीतलंच आहे. कधी आमच्याकडून अशी गैरवर्तणूक कधीही भेटणार नाही. कधी पण तुम्ही कोणाला विचारा की तमाशा मंडळ इज्जतीतलं आहे. आणि जर त्याच तमाशा मंडळ आज विठाबाई नारेंगावकर राष्ट्रपती पुरस्कार आहेत, आज जर त्यांच्या तमाशामध्ये जरी असं घडतं तर हे लाजिरवाणी म्हणजे अतिशय म्हणजे पुरुष या जातीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे आणि ज्ञाती बिघडलेली नका रे. अरे आपल्या घरात आई आहे, बहीण आहे, आपल्याला सुद्धा प्रत्येक मूल्य त्या भावनेत का बघत नाही तुम्ही? का बरं तुम्ही तुमची वासना एवढी घाण का बिघडलेली आहे? आज गोरगरीब मुले आहेत, काय केलं रे त्यांना उघड्यावर तुम्ही त्यांचे कपडे फाडले, त्यांना मारहाण केलं. आणि तमासगीर काय करतो? पोटासाठीच जिणं जगतो ना. काय करतो तमासगीर? आज 2 वाजल्यापासून हा टाइम झाला, पोलीस स्टेशनला बसलोय. पोटात कुणाच्या अन्न नाही, सकाळ दिवसा कार्यक्रम केला आणि 2 वाजता हे घडलं. तक्रार बी घेतलेली नाही, काही नाही. थांबा चालले. 6 वाजले. संध्याकाळी कार्यक्रम करायचा आहे. प्रत्येक गावकऱ्याचे 2 रुपये घेतलेले असतात. कार्यक्रम करावाच लागल आणि करणंच भाग आहे. इथून काही न्याय अजून भेटलाच नाही. ह्या मुली बघा, ह्या 2-3 मुली पुढं आहेत. ह्या मुलींचे कपडे फाडले, या मुलींना लाथा बुक्क्या मारल्या. बरं, त्यांना सुद्धा उलट उत्तर देऊ शकलो असतो. आमच्या कंपनीत कंप्लेंट 100 लोक आहेत, त्यांना मारायचं म्हणलं ना वेळ लागला नसता, आर नाही तर पार झालं असतं. पण आमचं कागदी भांडवले, लहान मुलं आहेत, त्यांनी दंगा केला असता, या लहान मुलांचा हाल झाला असतं. म्हणून आमच्या कार्यक्रमामध्ये सगळे शांत. आमच्या 2-3 माणसं फक्त त्यांना म्हणत होते अरे जाऊ द्या ना, राहू द्या ना. आमच्या माणसांना त्यांनी इतकं मारलं. मग आमच्या माणसांनी थोडंसं त्यांना ढकललं. त्यांनी फोन करून 14-15 लोक बोलवले. त्यांना उलटं उत्तर जर आम्ही दिलं असतं ना, तर पहिली केस आमची इथं नोंद केली असती. तमासगिरांनी बाहेरच्या लोकांना मारहाण लय केली म्हणून. आम्हाला न्याय भेटलेलाच नाही. 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत इथं बसलोय, आम्हाला न्याय नाही भेटलेला. नमस्कार, मी पूजा सोनवणे. मी शिवसेना जिल्हा अध्यक्ष आहे, अनुसूचित जाती विभाग, अहिल्यानगर. आज घारगाव पोलीस स्टेशनला यायचं कारण असं की आपलं मनोरंजन करणारे आणि आपल्या यात्रा उत्सवांना एक यात्रेचं स्वरूप आणून देणारे तमाशा कलावंत लोक, त्यांच्यावर आज अन्याय झालेला आहे. खरं तर तमाशाची संस्कृती जपणारे, आपली महाराष्ट्राची संस्कृती जपणारे हे तमाशा कलावंत आणि त्यातल्या त्यात विठाबाई भाऊमांग यांचं आपण खूप आदराने नाव घेतो, अक्षरशः शहारे येतात अंगावरती. पण आज या तमाशा कलावंतांवरती अशी वेळ आलेली आहे की यांचा जीव धोक्यात आलेला आहे. तमाशा हजेरीचा कार्यक्रम करून पोखरी बाळेश्वरवरून हजेरीचा कार्यक्रम करून निघाल्यावरती एका पेट्रोल पंपावरती हे कलावंत पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. काही मद्यधुंद अवस्थेत असलेले 3-4 तरुण येऊन त्यांनी त्यांची गाडी अडवली. त्यांची गाडी अडवल्यावरती तिथले ते त्यांचे ड्रायव्हर असतील, हे त्यांचे लाईट ऑपरेटर आहेत, साऊंड ऑपरेटर आहेत, त्यांना गाडीतनं बाहेर ओढलं, त्यांना मारहाण केली. अक्षरशः त्या दादाचा हात मोडला आहे.
हा जो दादा आहे हा त्याला सोडवायला गेला, त्याला 6 ते 7 टाके पडले डोक्याला. ह्या ज्या मुली आहेत खरं तर निष्पाप मुली आहेत, गरीब मुली आहेत. पोट भरण्यासाठी एखादी महिला आपल्या नवऱ्याबरोबर ती घराच्या बाहेर पडतीये. जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिचं संरक्षण म्हणजे काय असतं, महाराष्ट्राची संस्कृती आणि तमाशा लोक कलावंत. खरं तर ही आपली संस्कृती म्हणून आपण जपली पाहिजे, पण आज त्यांच्या अब्रूवरती येऊन थांबलंय. त्यांचे कपडे फाडण्यात आलेत, त्यांच्या अंगावरती नखाने ओरबडण्यात आले. म्हणजे बोलण्याची परिस्थिती असं सांगू नाही शकत की आज त्यांच्यावरती काय बित्ती रडतायत त्या मुली. त्यांच्या अगदी एखाद्या महिलेच्या चारित्र्यापर्यंत येऊन पोहोचणं आणि एखाद्या कलावंताच्या अब्रूपर्यंत आलंय त्या गोष्टी. तर आपण करतोय काय आणि आपलं चाललंय काय ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक महिला म्हणून म्हणू शकते की आपण आपली संस्कृती जपा. खरं तर माझ्या भगिनींना न्याय मिळणारच आहे आणि तो आपण सगळे मिळवूनच देणार आहोत, पण एक समाजात जगताना एक आदर्श म्हणून जगण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या संस्कृतीला, तमाशा कलावंतांना आपलं समजून, आपले भाऊ बहीण, आपली आई असं समजून वागायला शिका आणि न्याय मिळवून देणारच आहोत. पोलीस प्रशासनही सांगतंय, खरं तर ताटकळवत ठेवलंय त्यांना आत्तापर्यंत. ताटकळवय आले दुपारी 2 वाजता, आत्ता वाजलेत 6 वाजलेत, 6:30 वाजलेत. अजूनही काही त्यांची तक्रार घेतलेली नाही आहेत. कुठले विशिष्ट कलम लावायचे ते माहीत नाहीत, पण त्या कलम लावण्यासाठी आत्तापर्यंत थांबलेले आहेत. आता ती आल्यावरती कळेल कुठली कलम लावतायत, काय होतंय ते. जे काही तरुणांनी यांच्यावरती भ्याड हल्ला केला त्या तरुणांना पोलिसांनी पकडण्यासाठी काही प्रयत्न केलेत का, की अशा तरुणांवरती काय कारवाई झाली पाहिजे, काय सांगाल तुम्ही? नक्कीच त्यांना पकडण्यासाठी ते गेलेत. जवळपास 2:30-3ला ते इथनं गेलेत. PI साहेब, थोरात साहेब जे आहेत, घारगाव पोलीस स्टेशनचे API थोरात साहेब 3च्या दरम्यान गेलेत ते. पण आता वाजलेत 6:30, अजून कुठलाही आरोपी पकडला गेला नाही. तमाशा कलावंत जे आहेत त्यांनी जे व्हिडिओ काढलेत, आरोपींची ओळख झालेली आहे, तरीही आरोपी अद्यापही पकडला गेलेला नाही. ना आलेत, ना यांना न्याय भेटलाय, ना यांच्या बाजूनी कोणी उभं राहणार आहे. एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला की ठीक आहे, ते आपल्या गावचे नाही आहेत, परगावचे आहेत, आपल्या पंचक्रोशीचे नसतील, पण आपल्या पंचक्रोशीची शोभा वाढवण्यासाठी ते आले होते आणि त्यांना न्याय मिळावा ही विनंती. एकीकडं मराठमोळी लोककला म्हणून आपण तमाशा कलेला प्रोत्साहन द्यायचं, त्यांच्या कलेचं कौतुक म्हणून देशाचे सर्वोच्च पुरस्कार द्यायचे आणि त्यांचाच असा रस्त्यावर अवमान करायचा. कलावंत महिलांचे रस्त्यावर कपडे काढायचे, ही कुठली हैवानियत. पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या तमाशाला संरक्षण देणं गरजेचं होतं, परंतु पोलिसांनी माहिती देऊनही येण्यास विलंब लावला. तसेच पोलीस ठाण्यात येऊन देखील गुन्हा दाखल करण्यास विलंब लावल्यानं तमाशा कलावंत अतिशय संतापले होते. एका लोककलेची अशी रस्त्यावर हेळसांड होणं अतिशय वाईट बाब आहे. घरगाव पोलिसांनी तमासगीरांना दिलेली वागणूक देखील मानवतेला काळिमा फासणारी आहे. प्रशासनाचा या घटनेमुळे सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. राजसत्ता न्यूज ब्युरो, घरगाव, संगमनेर.